नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमी जळगावमधून आहे. जळगावच्या पाळदीमध्ये संचारबंदी आता तासाभरासाठी शिथिल करण्यात आली आहे. नागरिकांना दैनंदिन काम करण्यासाठी ही संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. काल 2 गटातील वादामुळे पाळदी गावामध्ये संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले. मात्र दैनंदिन कामकाजासाठी 1 तास ही संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. किशोर, तासाभरासाठी संचारबंदी उठवली आहे. सध्या पाळदीमध्ये कशा प्रकारे वातावरण आहे? हा सागर, काल पाळदी गटात दोन गटात वाद झाल्यामुळे या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मात्र काल रात्रीपासूनची संचारबंदी लागू असल्यामुळे नागरिकांना आपली जी अत्यावश्यक कामं आहे ती करता यावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आता 4 ते 5 या तासाभरासाठी ही संचारबंदी या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी जे कामं राहिलेली आहेत किंवा अत्यावश्यक कामं असतील, किराणा खरेदी असतील किंवा काही वस्तू खरेदी असतील, हे पदार्थ खरेदीसाठी नागरिक हे घराबाहेर पडलेले आहेत. 5 वाजेनंतर ही संचारबंदी जी आहे ती पुन्हा या ठिकाणी पूर्ववत केली जाणार असून लागू राहणार आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी शांतता राहावी म्हणून संचारबंदी ही उद्या 6 वाजेपर्यंत सकाळी होती. मात्र आता संचारबंदीची वेळ ही वाढवण्यात आलेली आहे. संचारबंदीचे सुधारित आदेश आता आलेले आहेत आणि त्यानुसार नक्कीच किशोर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. दरम्यान संचारबंदी संदर्भात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया. पाळदी या गावामध्ये काही कालावधीकरता आपण कर्फ्यू लावलेला होता. काल रात्रीपासून हा कर्फ्यू चालू आहे. आज लोकांच्या काही अत्यावश्यक गोष्टींसाठी आता 4 ते 5 ह्या दरम्यानमध्ये हा कर्फ्यू थोड्या वेळासाठी शिथिल करण्यात आलेला आहे. ह्या दरम्यान जी लोक आहेत ते आपल्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यांच्या खरेदीसाठी बाहेर पडू शकतात. 5 वाजेनंतर परत उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत सदरचा कर्फ्यू हा चालू राहणार आहे.